नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 16 व 17 जुलै 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलवर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 16 व 17 जुलै 2024 या 2 दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. के.पी. शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नेपाळ. मित्रांनो, के.पी. शर्मा ओली यांची नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हे के.पी. शर्मा ओली यांची चौथ्यांदा नेपाळ देशाच्या पंतप्रधानपदी ही नियुक्ती झालेली आहे. हा महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे, लक्षात असू द्या. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. विल्बंडन टेनिस स्पर्धा 2024 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बार्बरा क्रिजोकोवा. मित्रांनो, विल्बंडन टेनिस स्पर्धा 2024 महिला एकेरीचे विजेतेपद हे बार्बरा क्रिजोकोवा हिने पटकावलेले आहे. तर मित्रांनो, या विल्बंडन स्पर्धेमध्ये 2024चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणारी बार्बरा क्रिजोकोवा ही एक प्रजासत्ताक देशाची खेळाडू आहे. तर मित्रांनो, या विल्बंडन टेनिस स्पर्धा 2024 महिला एकेरीचे अंतिम सामन्यात बार्बरा क्रिजोकोवाने इटली देशाच्या जेस्मिन पायोलिनी हिचा पराभव केलेला आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नीती आयोगाने जाहीर केलेल्या 2023-24 शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकमध्ये भारताचा निर्देशांक किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 71. मित्रांनो, नीती आयोगाने जाहीर केलेल्या 2023-24 शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकमध्ये भारताचा निर्देशांक हा 71वा आहे. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कोठे पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, IMS नवी दिल्ली या ठिकाणी. मित्रांनो, देशातील पहिली आणि तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ही एम्स नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका. मित्रांनो, फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका देशाचा प्रथम क्रमांक आहे. तर मित्रांनो, या यादीमध्ये फ्रान्स 11व्या आणि भारत 12व्या क्रमांकावर आहे. हा देखील पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. विल्बंडन टेनिस स्पर्धा 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कार्लोस अल्कराज. मित्रांनो, कार्लोस अल्कराज याने विल्बंडन टेनिस स्पर्धा 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. मित्रांनो, टेनिसपटू कार्लोस अल्कराजने दुसऱ्यांदा विल्बंडन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर या विल्बंडन स्पर्धा 2024च्या पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये कार्लोस अल्कराजने अंतिम सामन्यात नोवाक जोकोविचचा पराभव हा केलेला आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. DD रोबोकॉन इंडिया 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नवी दिल्ली या ठिकाणी. मित्रांनो, DD रोबोकॉन इंडिया 2024चे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न लक्षात असू द्या. आणि आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया.
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जारी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जाहीर केलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या बँकेच्या अर्थ कार्याने देशातील नवउद्योग आणि कृषी उद्योगांना ॲग्री स्फिअर हा कृषी निधी जाहीर करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाबार्ड. मित्रांनो, नाबार्ड बँकेच्या सहकार्याने देशातील नवउद्योग आणि कृषी उद्योगांसाठी ॲग्री स्फिअर हा कृषी निधी जारी करण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन आपण ऑप्शन क्रमांक 2 15 जुलै या दिवशी साजरा करीत असतो. तर मित्रांनो, दिनविशेषावर प्रश्न आला तर आपण जुलै महिन्याचे दिनविशेष देखील एक एक करून बघून घेऊया. तर 1 जुलैला असतो राष्ट्रीय डॉक्टर दिवस आणि राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस आणि वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस हे सर्व दिनविशेष 1 जुलैला असतात. तर 2 जुलैला असतो जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन, तर 4 जुलैला असतो अमेरिकन स्वातंत्र्यता दिन आणि 7 जुलैला असतो जागतिक चॉकलेट दिवस, तर 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिन, तर 12 जुलैला असतो मलाला दिन, 15 जुलैला असतो जागतिक युवा कौशल्य दिन, तर 18 जुलैला असतो नेल्सन मंडेला दिवस, 23 जुलैला असतो जागतिक वनसंवर्धन दिन आणि राष्ट्रीय प्रसारण दिन आणि लोकमान्य टिळक यांची जयंती, तर 24 जुलैला असतो राष्ट्रीय आयकर दिन, 26 जुलैला असतो कारगिल दिवस, तर 28 जुलैला असतो जागतिक निसर्ग संवर्धन दिवस, तर 29 जुलैला असतो जागतिक व्याघ्र दिन. मित्रांनो, हे सर्व आपण जून महिन्याचे दिनविशेष बघितले, ते तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अमृता भगतने कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सुवर्ण. मित्रांनो, आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये अमृता भगतने हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10चे करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये करंट अफेअरच्या बाबतीत मागे राहता कामा नये. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.